आता त्यांनी कबुली दिली एक फेज नाही इथं. खरं काय ते समजायला तयारच नाही. म्हणतो फेज नाहीये तर मग लाईटी का वायरी कशात घाली तू मराठी भाषेत. सीओ साहेब, हे अधिकारी, हे ठेकेदार पाठीशी घालायचं पहिलं बंद करा. गाव आमचं आहे, गाव आमचं आहे, कोपरगाव आमचा अभिमान आहे. याला तडा जाऊन देऊ नका. तुम्ही उद्या बदली करून निघून जाणार आहे, अधिकारी हा निघून जाणार आहे, हा ठेकेदार पळून जाणार आहे, पण गाव आमचं आहे. आमच्या गावातल्या लोकांच्या जीवाशी तुम्ही खेळ करायचा प्रयत्न करू नका. तो नागरिकांचा पैसा आहे, हा नागरिकांच्या करातून जमा झालेला पैसा आहे. ही एक एक गाडी, एक एक वस्तू ही आमच्या नागरिकांच्या पैशातून झालेली. तुम्हाला काय हो, तुम्हाला भेटत आहे, खाते चालतंय 2 टाइम, केलं तर केलं, नाही केलं तर नाही केलं. कुणी आम्ही येडेचे माहितीचे अधिकार देतोय, अपुरे माहिती देतात, त्या अधिकाऱ्याला सांगता. हा, अधिकाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालता. इथून पुढे जो अधिकारी तुम्ही त्याच्या पाठीशी घालशाल त्याला आम्ही सोडणार नाही. तुम्हाला काय वाचवायचे तुमचे अधिकारी, काय ठेकेदार वाचवायचे तेवढे वाचवायचा प्रयत्न करा. आता आम्ही आणि तुम्ही डायरेक्ट आंबेडकर पुतळ्यावर समोरासमोर तुम्ही उत्तर द्यायला यायचं. हो, तुमच्यात किती खरी धमक असेल ना, तर तिथंच जनतेसमोर लाईव्ह मध्ये प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि जनतेसमोर सगळ्या नागरिकांच्या प्रश्नाची उत्तर द्यावी. हा, झाडाचं तसंच, बिल्डिंगांचं तसंच. तो एक अधिकारी बिगर परमिशनच्याच बिल्डिंगांना परमिशन देतो, नंतर म्हणतो 2 दिवस माझं काम नाही इथं. अरे चालवलं काय? गाव आमचं आहे. कशा वाकड्या तिकड्या रेषा करून वाटोळ करून ठेवशी, वरून म्हणशील गावाचं अतिक्रमण काढा. येऊन जाऊन आले का आमच्या गोरगरिबाच्या हातगाड्या काढा, टापऱ्या काढा. अरे तू जे परवानग्या दिल्या त्यांच्याकडून मलिरे खाल्ले, त्यांचं काय? त्यांचं आधी तू सोय कर. येत्या 15 दिवसात जर तू आज सोय नाही केली तर 15 दिवसात तुला आचारसंहिता लागायच्या आत शिवसाहेब या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही द्यायची. आम्ही आचारसंहिता पाहणार नाही, काही पाहणार नाही. केसेस झाल्या, भानगडी झाल्या तरी चालेल. अण्णांचा गण हा तुमच्या टेबलावर आदळल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्राधान्य न्यूजसाठी प्रमोद पवार, कोपरगाव.